आज आपण अलिबाग येथे रील स्टार म्हणजे फेसबुकवर तुम्ही बऱ्याच वेळी रील्स असे बघताय की चिकन रान मटन रान असं बघत असतो आपण. पण मी आज प्रत्यक्षात त्यांना भेटायला आलोय. ते आपले रसिकदादा पाटील. दादा नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल? तुमचं जीवन पट आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल, लहानपणी कुठे शिक्षण केलं? लहानपणी माझं गाव हाच आंबेपूर मल्याण. आंबेपूर गावात जन्म झाला माझा. माझं शिक्षण मराठी 4थी पर्यंत मराठी शाळेत गावातच झालं. नंतर आपली शाळा मराठी 4थी पर्यंतच आहे. तिथून 5वीला मी बेलोशी हायस्कूलला गेलो. अच्छा. ते 7वी 8वी पर्यंत मी शिक्षण केलं आणि तिथून नंतर परिस्थितीनुसार म्हणजे काही कारणास्तव वडिलांचं कर्ज वगैरे खूप झालं होतं आणि इतर त्यांना शोक लागले होते. तर ते लोकांकडनं पैसे वगैरे घेऊन 4-4 5-5 बँकेच्या एकाच घरावर कर्ज काढलं आणि ते तिथून घर सोडून निघून गेले. ते निघून गेले, ते परत कधी आम्हाला शेवटपर्यंत भेटलेच नाही. नंतर मग आम्हाला बाहेरून समजलं की 15-20 वर्षानंतर की ते एक्सपायर झाले. ते नगरला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाले. त्यांच्या खिच्यामध्ये आधार कार्ड होतं, त्याच्यावर कॉन्टॅक्ट वगैरे करून आम्हाला नंतर समजलं असा असा माणूस डेड झालाय त्याच्यानंतर. आणि मग तिथून मी 7वी कंप्लीट केली. 8वीतून शाळा सोडली आणि मी पुण्याला कामाला गेलो हॉटेलमध्ये. अच्छा, म्हणजे हॉटेलला तुम्ही पुण्याला कामाला गेला मला, म्हणजे हॉटेलमध्ये जॉब केलं? हा, हॉटेल. ते कसं होतं तिथे, कसं काय काय जॉब म्हणत होतं? तिथं पहिले मोरीमध्ये करायला लागलं होतं, भांडी वगैरे घासायला. कॅन्टीन मध्ये केलं होतं. अजून पंचू चाकण एमआयडीसी मध्ये ती कंपनी आहे, सिग्मा पंजाबा कंपनी आहे, महिंद्रा इन्शुरन्स कंपनी आहे. त्या कंपनीच्या कॅन्टीन मध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. हॉटेलमध्ये काम केलं. माझे सेट होते प्रकाश शेट्टी म्हणून, आज देखील आमचा कॉन्टॅक्ट आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये एका सेटकडे मी 10 वर्ष काम केलं. बाकीचे 3-4 वर्ष त्यांच्याकडे 2-3 हॉटेलमध्ये काम केलं. असं 14 वर्ष मी पुण्यामध्ये काम केलं. तुम्हाला ही कन्सेप्ट कशी आली की आपण पण हॉटेल चालू करावं? ऑटोमॅटिक होत गेलं. अच्छा. हा, मी कामाला गेलो, दुसरं हॉटेलमध्ये काम करत राहिलो. काम करता करता हॉटेलचं नॉलेज आलं. दुसरं काही येत नाही, हॉटेलशिवाय हेच येते. बरोबर. दुसरं काही शिक्षण नाही, काय नाही. जे काही येतं ते हॉटेलचंच काम. बरोबर. आणि मग काम करता करता जेव्हा आपलं लॉकडाऊन करोना आला, लॉकडाऊन लागलं, तेव्हा माझं काम झालं. काम गेलं म्हणून मी इकडे गावाला आलो. अच्छा, म्हणजे लॉकडाऊन मध्ये सगळे बोलतात गावी जावं, तसं तुम्ही गावी आला. मग गावी आल्यानंतर सुरुवात कशी केली? सुरुवात म्हणजे पैसे तर काय नव्हते. जेव्हा पुण्यावरून आलो तेव्हा मोजून फक्त माझ्या खिशात 200 रुपये होते. त्या 200 रुपयाच्या जीवावर मला हॉटेल व्यवसाय सुरू करायचा होता. पहिले तर इथं वावे नाका आहे, नाक्यावर मी थोडस चायनीज सुरू केलं होतं. तेव्हा म्हणजे पैसे नव्हते, तर त्याच्या अगोदर मी पुण्याला असं लग्न केलं होतं. तर बायकोला गाड्यातलं मंगळसूत्र बनवून, तेव्हा माझ्याकडे पैसे नसल्यामुळे की तिच्या पहिल्यांदा तर मंगळसूत्र विकलं होतं. तर त्याचे मला 70,000 रुपये आले होते. अच्छा. त्या 70,000पासूनच मग सुरुवात केली. 70,000ची भांडवल ती आजपर्यंत हा. आणि हे सुरू करायचं माझ्या डोक्यात पहिलेपासून होतं. मी जेव्हा जॉबला होतो, वेटर मध्ये काम करायचो, तेव्हा वेटर मध्ये असताना मी हे थोडं थोडं सामान घेऊन ठेवलं होतं. पगार झाला, 2-3 पगार जमा करायचो. थोडं थोडं करून सामान मी पूर्णपणे घरात माझे ठेवून दिलं. ठेवून दिलं होतं. आणि ते सामान अक्षरशः खराब होत आलं होतं. बरेच वर्ष गेली सामान गोळा करायला. तेव्हा मला आई बोलायची, घरचे सगळे बोलायचे, काय पूर्ण पसारा करून ठेवलाय, घरात झोपायला जागा नाही, बसायला जागा नाही, सगळे टेबल खुर्च्या कड्या, आणि ते खराब होत चाललंय. तर ते विकून टाक, कोणाला तरी तुला चालू करायचं असेल तर कर. पण ते चालू करायचं तेव्हा घरचे बोलायचे कर लवकर कर, पण तेव्हा मला पुरेसं भांडवल नव्हतं. शांत बसायचं, करत राहायचं. मला जे काय करायचं ते मी करत राहायचं. पूर्ण खराब होत आलं होतं मटेरियल, खुर्च्या वगैरे असं गंज पकडला होता, भट्ट्या खराब होत आल्या होत्या. तरी मी तसंच ते मटेरियल अजून वाढवत वाढवत चाललं होतं. मग आई बोलली होती, एक काम कर, एक तर विकून टाक, नाही तर कुठेतरी आणि तिकडं मटेरियल ठेवून दे. म्हटलं असं पण गाळा भाड्याने घेतला तर भाडं जाणार आहे फक्त मटेरियल ठेवण्यासाठी, मग चालूच करूया. मग ते पैसे आले होते 70,000, ते गाळे मालकाला 30,000 डिपॉझिट दिले होते. 40,000 राहिले होते. सामान तर थोडं थोडं होतं माझ्याकडे, ते नव्हतं ते फक्त चमच वगैरे थोडं मोठं आणलं आणि किराणा भरून मी व्यवसाय सुरू केला. त्याच दिवसापासून माझ्याकडे वेटिंग लागली. तेव्हा तर सोशल मीडिया मी वापरत नव्हतो. सोशल मीडिया नाही, आणि ते मला काही इंस्टा वगैरे अजून पण एवढं काही समजत नाही. पोरं सांगतात कसं काय करायचं, त्यानुसार मी करतो. सोशल मीडिया न वापरता मला पहिल्या दिवसापासून फुल वेटिंग लागली. तर ती सुरुवात झाली फुल. नंतर मग काही कारणास्तव तिथून मला खाली करायला लावलं होतं, गाळा सोडायला लावला. मग ते गाळा सोडल्यानंतर मग परत एक ऑप्शन होतं. तेव्हा तर पैसे कमवायचे होते, धंद्यातले पैसे धंद्यात जायचे. पैसे पुन्हा काहीच नव्हते माझ्याकडे. मग तिथून खाली केल्यानंतर पुन्हा एक माझ्याकडे ऑप्शन होतं की परत जिथं कामाला होतं तिथं
कामाला ते बोलवत हा, होते. बरोबर. तर तिथं कामाला जायचं. मग इथं आलो. इथं नंतर काहीच नव्हतं पहिले. नाका तिथं आहे चौक. इथं तर अजून सुद्धा तुम्ही बघितलं तर आजूबाजूला काहीच नाही. काहीच आणि तेव्हा तर बिलकुल काहीच नव्हतं. नाही. अच्छा. सगळे बोलायचे इथं तू जागा घेऊन करशील काय. तर मग जागा घ्यायला पैसे नव्हते. हे मालक आहेत ते जागा विकत होते. पण घेत नव्हते. इथं आजूबाजूला मार्केट नसल्यामुळे कोण घेत नव्हतं. तर मी बोललो मी घेईन, पण माझ्याकडे घ्यायला पैसे नाही. तो बोलतो मग पैसे कसं देणार? बोललो एक काम करा, ती जागा पहिले माझ्या नावावर करा. नावावर केल्यानंतर मी त्याच्यावर लोन काढेन. लोन काढल्यानंतर तुम्ही तुम्हाला पैसे देईन. बरोबर. विश्वास असेल करा. तर करा. त्यांना पण द्यायचीच होती, कोण पार्टी लागत नव्हती. बोललं ठीक आहे, चालेल. मग ते त्यांनी माझ्या नावावर नोटरी वगैरे केली. तर त्या नोटरीवर कोण लोन देत नव्हतं. बरोबर. सातबारात नाव चढल्याशिवाय लोन देत नाही. मग परत ते प्रॉब्लेम आला मला त्यांना पेमेंट द्यायच्या वेळी, की आता कसं करायचं, लोन होत नाही त्यांना सांगितलं मी. तर म्हणतात मला एक काम कर, मला 2 लाख रुपये आता दे आणि बाकीचं पेमेंट मग तू काहीतरी लोनची प्रोसेस कर. तर मी 2 लाख कुठून जमा करायचे, मग मग त्या काउंटरवर बसतो तो भाऊ आहे. त्या भावाच्या बायकोचा हार विकला. अरे बापरे. माझं कर मी ऑलरेडी विकलंच होतं. बरोबर. बाकी तेवढंच होतं. त्याचा बायकोचा हार विकला. त्याचे 50,000 आले. बहिणीकडे 50,000 रुपये मागितले, तिने 50,000 दिले. असे करून आईची एक माळ होती ती एक विकली आणि एक छोटी गाडी होती बाईक पुण्याला असताना मी ती विकली. असं विकाविक करून 2 लाख रुपये जमवल्याने त्यांना टोकन दिले आणि उर्वरित रक्कम त्यांना सांगितलं आता तुम्हीच तुमच्या नावावर लोन काढून द्या. त्या बरोबर. 7/12 तर तुमच्या नावाने आहे. बरोबर. मला कोण लोन देत नाही. माझ्या नावावर काहीच नसल्यामुळे. मला तर राहायला घर पण नव्हतं. वडिलांनी घर काहीच नव्हतं ठेवलं. मग त्यांनी ते माझ्यासाठी देवच भेटले जागा मालक. त्यांनी त्यांच्या नावावरती मला लोन करून दिलं. क्या बात. हा. त्यांच्याच नावावर लोन भरलं आणि ते त्यांनाच पैसे दिले मी वापरायला हा ना. आणि त्याचे हप्ते मी भरतो. म्हणजे आता अजूनपर्यंत हप्ते चालू आहेत तुमचे. ते लोन क्लिअर केलं मी. केलं तेव्हा पण. अच्छा. मला 12 लाखाली जागा पडली. 12 लाख मी त्यांच्यावर आणि जेवढं लागत होतं तेवढंच मी केलं. बरोबर. जागा घेतली. नंतर प्रॉब्लेम आला, आता जागा तर घेतली, उभं कसं उभं करायचं? कसं करायचं? परत मी प्रॉब्लेम मध्ये आलो. मी पुढचा तेव्हा विचार नाही केला. मी फक्त काय बोललो, मला जागेपुरतं पैसे द्या. मी मारलं त्यांच्यावर लोन 12 लाख आणि जास्त पण अमाऊंट त्यांना कसं सांगणार, देतात म्हणून आपण बोलू शकत नाही ना जास्त. 12 लाख लोन मारलं, ते त्यांना दिले. नंतर परत प्रॉब्लेम मध्ये आला, तर जागा तर आली, तर बांधायचं कसं? त्यांना परत सांगितलं मला आता प्रॉब्लेम आलाय, मला अजून लोन द्या तुमच्याच नावावर मारून. पुन्हा त्यांच्या नावावर मी 30 लाख रुपये लोन मारलं. म्हणजे त्यांनी पण तुम्हाला देवासारखं एक हा. लोन मारून दिलं. मारून दिलं. त्यांच्या नावावर 30 लाख रुपये लोन मारले. त्यातून मला मग इथं एक 22 लाख रुपये खर्च झाला. आणि मग आतला किचनचा सेटअप, पहिले माझा छोटासा चायनीजचा सेटअप होता ना तिथं. नंतर मग इंडियन, चायनीज, तंदुरी, मल्टी क्युझन रेस्टॉरंट केलं मी. अच्छा. पूर्ण सेटअप वाढवायला लागला. अलिबागमध्ये किती एकच आहे आपलं, एकच आता आहे. एकच आहे. हा. पुढे वाढवणार आहात कसं काय? पुढे अजून चालू आहे विचार. आम्ही म्हणजे तुमच्या रील्स बघत असतो. त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामगारांची खूप म्हणजे काळजी घेता. त्यांना शर्ट, स्वेटर देता, छत्री देता. आम्ही बघितले रील्स. ते कसं तुमचं कन्सेप्ट आहे डोक्यात? म्हणजे तुम्ही काम कामगार केलं. नसून म्हणजे मी जिथं कामाला होतो वेटर मध्ये, तेव्हा आम्ही सोबत कामाला होतो. बरोबर. ही प्रत्येक पोरं ही, हा माझं 15-16 वर्ष आहे, तो आत्म किचन मधली 10-15 वर्ष आहेत, 16-17 वर्ष झाले मी सोबत काम करतो. जेव्हा मी वेटर मध्ये तेव्हा हे पण वेटर मध्येच होते. अच्छा. आणि किचन मध्ये काम करायचो तेव्हा ते कुक होते, मी त्यांच्या हाताखाली काम करायचो. बरोबर. जेव्हा मी काम सोडून आलो तेव्हा सगळे ते माझ्यासोबत आले. अच्छा, म्हणजे तुमचा जिव्हाळा त्यांच्यासोबत हा. तेव्हापासून त्याच्या म्हणजे कामगार मालक असं काही होत नाही. आणि त्यांना वाटत नाही की मी मालक आहे, मला वाटत नाही ते माझे काम करेल. जे काय असेल ते सोबत खाणं पिणं सगळं काही एन्जॉय करायचं असेल तर सोबत. मला 2 पैसे प्रॉफिट भेटले तर त्यांना मी कपडे वगैरे काही. आता आपल्याकडे स्पेशल डिश म्हणजे काय असते? काय आपली काय असते? स्पेशल डिश चिकन रान आहे. अच्छा. त्याच्या संदर्भात काय सांगाल प्रेक्षकांना? चिकन रान म्हणजे जेव्हा मी पुण्याला काम करायचो तेव्हा तिकडे फेमस डिश पुण्याला म्हणजे चिकन रानच होती. अच्छा. आणि आपल्याकडे खालचा पट्टा पकडलात, घाटाच्या खाली आलो काही रान प्रकार कुठंच काय नव्हता. बरोबर. ते रायगड जिल्ह्यात तर पहिल्यांदा ट्रेंड चिकन रानचा आणला, तो आपणच आणला. अच्छा. नंतर मग सगळ्यांनी चालू केलं आणि ते बरेच दिवसापासून माझ्या डोक्यात होतं. फक्त मला वाटत की ते पुण्या साईडला वगैरे चालतं, आपल्याकडचे लोक चालेल, नाही चालेल. चालेल नाही चालेल. ट्राय म्हणून एक टाइमपास म्हणून ते व्हिडिओ सोडले मी की चिकन रान चालू आहे. पण ते एवढी व्हायरल झाले, एवढं फेमस होते की आता मला रोजचे 150 ते 200 चिकन रान बनवावं लागतं. आणि मग आता पुढे चालून कसं काय अजून ग्रोथ कशी करणार काय? आता चालू आहे माझं अलिबाग सिटी मध्ये जरा जागा वगैरे बघणं चालू आहे मोठं. आता कसं इथं तेव्हा मला मजबुरीमध्ये पैसे नव्हते त्यानुसार मी जसे जसे पैसे आले तसं तसं मी उभं करत गेलो. हे प्लॅनिंग झालेलं नाही माझं. हे जसे पैसे आले तसं तसं करत गेलो.
आता मोठं करीन ते पूर्णपणे प्रॉपर प्लॅनिंगने करणार आहे. ते प्लॅनिंगने मोठं करायचंय, रूम वगैरे असं रेस्टॉरंट लॉजिंग तसं करायचं डोक्यात मोठं करणार. मोठं करणार आहे. काय सांगाल जाता जाता नवीन उद्योजकांना काय सांगाल, नवीन हॉटेल उद्योजक असतील त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर नशिबात नसेल त्याच गोष्टी सुद्धा आपल्याला 100% भेटणार. तर आणि मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की मी इथपर्यंत पोहोचेल म्हणून. मला तर असं वाटायचं आयुष्यभर मी हॉटेल काम करतच राहील आणि वडिलांचं सुद्धा मला कर्ज कधी फेडता येणार नाही. आणि वडिलांचं कर्ज फेडून आमच्या घराला सील लावलं होतं. जेव्हा वडिलांनी कर्ज काढलं होतं तेव्हा अलिबागमध्ये सावतामाळी बँक आहे, अजून सुद्धा आहे, ते माझं नाव पण काढतात. त्या सावतामाळीने माझ्या घराला लॉक केलं होतं आणि आम्हाला घरातून बाहेर काढले. आम्ही तेव्हा लहान होतो, घरातून बाहेर निघत नव्हतो. त्यांनी पोलीस आणले होते, लेडीजसाठी लेडीज पोलीस, आमच्यासाठी पोलीस आणले होते. त्या पोलिसांनी आम्हाला घरातून बाहेर काढलं आणि त्या घराला सील केलं आणि पूर्णपणे आम्ही रस्त्यावर होतो. याच्यातून तुम्ही बाहेर पडला. हा, नंतर मग तेच घर मला सोडवायचं होतं. ते सोडलं. हा, ते कर्ज त्यांचं होतं तेवढं कर्ज फेडलं आणि लॉक खोलून घेतलं. आता मी त्याच घरात राहायला गेलो. ते जाता जाता एक तुमचा तो एक डायलॉग आहे, तो आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. हॉटेल सुरेखा, वावे मल्याण रोड, अलिबाग. यशिव तर खाशिव, नाही तर तसंच राशिव. तर हे होते अलिबागचे रसिक दादा यांच्या हॉटेलमध्ये आपण आलो, त्यांच्याशी चर्चा केली. अशाच नवीन मुलाखतींसाठी परत आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तत्पूर्वी धन्यवाद.